लेण्या वगैरेंच्या सहली सुरेशला आवडायच्याच नाही. कारल्याची लेणी त्याने अगदी 5 मिनिटात पाहिली आणि मला म्हणाला, पुरे झालं ते कौतुक या दगडांचं, आपण लेण्यांच्या वर काय आहे ते बघू. भाज्याची लेणी पाहताना मला वाईट वाटत होतं. म्हणजे तिथल्या लेण्यांवर वरून धोधो कोसळणारा धबधबा बघून मी म्हणालो, सरकार काय करतं कळत नाही. ह्या धबधब्यानं ही सुंदर गुहा काही वर्षांनी फुटून जाईल. तर सुरेश म्हणाला, पण पुढे काही वर्षांनी पृथ्वीच फुटून जाईल, सरकार त्याला काय करतंय. बरं, सरकार ठीकच आहे, उलट ही लेणी बिणी ताजमहाल वगैरे सगळं लवकर फुटून जाईल तर बरं आहे. असं कसं, इतकी सुंदर लेणी आणि ते ठीक आहे, पण अगोदरच या लेण्यांना चिरा गेल्या. डागडुजी करून तरीही काही अनंत काळ काही पुरणार नाही. काहीही कायम करायला बघणं म्हणजे मूर्खपणा आहे. खरं म्हणजे ही लेणी खोदून पुरी झाल्याबरोबर त्याच लोकांनी ती पाडून टाकायला पाहिजे होती. म्हणजे एकतर अशा वस्तू त्या त्या काळातल्या लोकांच्यासाठीच असतात. जुनी पुस्तकं, जुन्या इमारती, जुने राग वगैरे पुराण्या गोष्टी त्या काळच्या लोकांनी त्या काळासाठीच केलेल्या असतात, आपल्यासाठी नाही. आज जे होतं तेच खरं आपलं.